आजच्या या समयामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातून प्रियांनो एका विषयाला आम्ही समजणार आहोत आणि तो विषय आहे पवित्र आत्मा, एक व्यक्ती आणि त्याचं कार्य. एक वचन आम्ही वाचणार आहोत नवीन करारामध्ये योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 15 ते 18 मी वाचणार आहोत. जॉन चॅप्टर 14 वर्स 15 to 18. योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 14 वचन 15 ते 18. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तुमच्या मध्ये वस्ती करील. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईल. प्रियांनो, पवित्र शास्त्रातील या वचनाकडे ज्या वेळेला मी वाचतो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने एका महत्त्वपूर्ण गोष्टीची माहिती आपल्या अनुयायांना, आपल्या शिष्यांना, आपल्या विश्वासणाऱ्यांना त्याने देऊ केलेली आहे. आणि ती माहिती या स्वरूपाची आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी पित्याकडे जातो आणि पित्याकडे गेल्यानंतर मी तुमच्यासाठी एक पवित्र आत्मा, कैवारी आत्मा मी देईल. आणि जर मी गेलो नाही तर तुमच्यासाठी तो पवित्र आत्मा किंवा कैवारी आत्मा तुमच्याकडे येणार नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की ही गोष्ट तुमच्यासाठी हिताची आहे. हालेलुया, हालेलुया. आणि पवित्र शास्त्रामध्ये मी वाचतो की प्रियांनो, पहिले कोरिंथियाचा अध्याय 12 आणि वचन 1 मध्ये, 1 कोरिंथियन चॅप्टर 12 वर्स 1 या ठिकाणामध्ये प्रियांनो पवित्र आत्मा या संबंधी आम्हाला आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट शिकवली जात आहे. जो पौल आहे तो पौल ही गोष्ट नमूद करतो. 1 कोरिंथियन चॅप्टर 12 वर्स 1, पहिले कोरिंथियाचा अध्याय 12 आणि वचन 1. बंधूजन हो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. या ठिकाणामध्ये प्रियांनो पौलची गोष्ट नमूद करत आहे की बंधुजन हो, तुम्ही आत्म्याच्या दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या दानांविषयी आम्हाला प्रत्येकांना माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की पवित्र आत्म्याची जी दानं आहे ती फक्त आणि फक्त जी निरनिराळ्या प्रकारची पवित्र आत्म्याची दानं आहे ती बऱ्याच वेळेस आम्हाला या अध्यायातील वचन 4 ते 11 मध्ये आम्हाला वाटतं की ही पवित्र आत्म्याची केवळ याच प्रकारची कृपादाने किंवा याच प्रकारची दाने आहेत का. परंतु प्रियांनो, आज एका विशेष प्रकारच्या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे की पवित्र शास्त्र आम्हाला समजावे. हे पवित्र आत्म्याचं एक काम आहे. पवित्र प्रियांनो, आम्ही आमचं ख्रिस्ती जीवन जगावं या संबंधी प्रियांनो पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. आणि मंडळीची रचना करण्यासंबंधी पवित्र आत्मा आम्हाला प्रियांनो त्या प्रकारची तत्परता, त्या प्रकारची शिकवण तो आम्हाला देतो. एक वैयक्तिकरित्या आमचं आणि परमेश्वराचं जे नातं आहे ते अधिक घट्ट व्हावं या संबंधीने प्रियांनो पवित्र आत्मा आम्हाला शिकवत असतो. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला फक्त वाटत असेल की जी 9 प्रकारची कृपादान पवित्र शास्त्रामध्ये देऊ केलेली आहे त्याच कृपादानांनाच प्रियांनो पवित्र आत्म्याचं कार्य किंवा पवित्र आत्म्याचं काम आहे असं आम्हाला बऱ्याच वेळेस आम्ही त्या दृष्टिकोनातून त्या पवित्र आत्म्याकडे आम्ही पाहत असतो. परंतु प्रियांनो, प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती प्रियांनो हा आश्चर्यकारक आहे किंवा आश्चर्य करणारा प्रियांनो प्रत्येक व्यक्ती आहे. कारण प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रियांनो परमेश्वराचं वचन आम्ही वाचतो की आम्ही जो विश्वास करतो तो विश्वास पवित्र आत्म्या वाचून आम्ही करत नाही. हालेलुया, हालेलुया. कारण प्रियांनो पवित्र शास्त्र आम्ही एक वचन आम्ही वाचूया, त्या ठिकाणामध्ये आम्हाला ही गोष्ट स्पष्ट होईल की आम्ही जो विश्वास प्रभूवरती करत आहोत तो त्याच्या एक वचन आम्ही वाचूया. पहिले पेत्र याचा अध्याय पहिले कोरिंथ याचा अध्याय 12 आणि वचन 3 मध्ये, 1 कोरिंथियन चॅप्टर 12 वर्स 3. म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलण्या वाचून कोणाला येशू हा प्रभू आहे असे म्हणता येईल. येशू हा प्रभू आहे हा शब्द किंवा ह्या गोष्टी बोलण्यासाठी प्रियांनो पवित्र आत्मा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो.
आणि पवित्र आत्मा आमच्या ठाई असल्या वाचून प्रियानो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला येशू प्रभू आहे असं आम्ही कबूलच करत नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो जगामध्ये अनेक लोक आहेत की प्रियानोचे येशूला प्रभू म्हणून स्वीकारत नाही. का? कारण त्यांच्या ठाई पवित्र आत्मा नाही. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आम्ही प्रत्येक जण आश्चर्य त्या परमेश्वराचे आहोत, कारण आम्ही या जगातून निवडलेले लोक आहोत. आम्ही या जगातून वेगळे केलेले त्याचे लोक आहोत. आणि म्हणून प्रियानो एक शब्द आहे कॅरिमॅटिक, आणि कॅरिमॅटिक या शब्दाचा जो पहिला शब्द येतो की कॅरिस, आणि कॅरिस या शब्दाचा ग्रीक जो अनुवाद होतो प्रियानो तो या स्वरूपाचा आहे, कृपा किंवा दयाळूपणा. हालेलुया. सो प्रियानो प्रत्येक एक व्यक्ती कॅरिमॅटिस आहे, कॅरिमॅटिक आहे. आणि तो कॅरिमॅटिक म्हणजे आश्चर्यकारक. प्रत्येक व्यक्ती विश्वासणारा की जो आश्चर्यकारक या स्वरूपाने आहे, कारण प्रियानो परमेश्वराने आमच्यावरती कृपा केलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रत्येक जण कृपा पावलेलो, आम्ही प्रत्येक जण त्या परमेश्वराच्या दयाळूपणाचा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये करत आहोत. आणि म्हणूनच प्रियानो आम्ही पाहतो एक वचन आम्ही वाचतो की प्रियानो पहिले कोरिन्थियाचा अध्याय 12 आणि वचन 4 ते 11 मी वाचूयात. 1 Corinthians chapter 12 verse 4 to 11. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वकालिक हितासाठी एकेकाला होते, कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यास विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याचे कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्म्य ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की विविध प्रकारची कृपादाने पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याची देव केलेली आहेत. परंतु प्रियांनो हा पवित्र आत्मा ज्या वेळामध्ये त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये उतरून येतो प्रियांनो, पहिली गोष्ट की आम्ही पवित्र आत्म्या वाचून येशू प्रभू आहे हे आम्ही कबूल करू शकत नाही. हालेलुया. आणि मी प्रत्येकाने प्रियांनो येशू प्रभू आहे हे आमच्या प्रत्येकांच्या मुखाने आम्ही कबूल केलेला आहे, कारण पवित्र आत्मा आमच्या ठाई आहे. हालेलुया. त्याच कारणाने प्रियांनो येशू प्रभू आहे आम्ही कबूल केलं, आम्ही या गोष्टी स्वीकारल्या. आणि ज्या वेळामध्ये तो आम्हाला प्रत्येकांना या प्रकारच्या पवित्र आत्म्याच्या कृपादानाने तो आमच्या जीवनामध्ये प्रदान करतो प्रियांनो, तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये यासाठी तो देतो की तो आमच्या प्रत्येकांना मदतीसाठी त्याने दिलेला आहे, मार्गदर्शनासाठी दिलेला आहे, नेतृत्व करण्यासाठी दिलेला आहे, सामर्थ्यासाठी दिलेला आहे, सुधारणा करण्यासाठी दिलेला आहे, आणि बांधण्यासाठी येशूचं शरीर बांधण्यासाठी देव केलेला आहे. आणि येशूचे जगतासाठी प्रियानो मी प्रत्येक जण साक्ष होण्यासाठी तो पवित्र आत्मा त्याने आमच्या प्रत्येकांसाठी देव केलेला आहे. हालेलुया. सो प्रियानो तो पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकांना, प्रत्येक व्यक्तीला प्रियानो आश्चर्यकारक, आश्चर्य करणारा किंवा आश्चर्यकारक प्रियानो आम्हाला प्रत्येकांना त्याने बनवलेला आहे. आम्ही प्रत्येक व्यक्ती प्रियानो हा आश्चर्यकारक आहे, कारण प्रियानो आम्ही या जगातून वेगळे केलेले आहोत. कारण जगातल्या लोकांकडे जर आम्ही पाहिलं तर ते पापामध्ये आपलं जीवन जगतात, परंतु प्रियानो त्या गोष्टींची जाणीव त्यांना होत नाही. परंतु प्रभूने आमच्यावरती कृपा केली, आमच्या पापांची, आमच्या चुकांची, आमच्या अपराधांची, आमच्या दोषांची प्रियानो आम्हाला प्रत्येकांना त्याने जाणीव करून दिली, आणि त्या कारणाने प्रियानो त्याने आमच्यावरती कृपा केली. हालेलुया. त्याने आमच्यावरती कृपा केली. आणि म्हणूनच प्रियानो पवित्र आत्मा हा एक व्यक्ती आहे. हालेलुया. होली स्पिरिट इज अ पर्सन. पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. पवित्र आत्मा हा कोणीतरी नाहीये. आणि म्हणून पवित्र शास्त्र सुद्धा आम्हाला सांगतं की तो एक व्यक्तिमत्व आहे. त्रैक्य देवापैकी तो एक आहे. जसं पवित्र शास्त्र आम्हाला त्रैक्य देवासंबंधी सांगतो की प्रियांनो देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. हालेलुया.
जसं पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही वाचलं तर मिखाच्या पुस्तकामध्ये अध्याय 3 आणि वचन 8 आम्ही वाचतो. मिखा चॅप्टर 3 वर्स 8. मिखा याचा अध्याय 3 आणि वचन 8 आम्ही वाचूया. मिखा 3:8 मध्ये, मी तर याकोबास त्याच अपराध आणि इस्रायलास त्याचे पाप दाखव्यास खरोखर परमेश्वराच्या आत्म्याने सामर्थ्याने न्यायाने व बळाने पूर्ण आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे मिखा 3 आणि वचन 8 मध्ये की परमेश्वराचा जो आत्मा आहे, हा आत्मा कोणाचा आहे? परमेश्वराचा. की तो आत्म्याने सामर्थ्याने न्यायाने व बळाने पूर्ण आहे. देवाचा आत्मा प्रियांनो एका वेळेस सर्व ठिकाणामध्ये राहू शकतो. हालेलुया, हालेलुया. एकाच वेळेस तो देवाचा आत्मा सर्व ठिकाणामध्ये राहू शकतो. तो जो देवाचा आत्मा आहे माझ्या ठाई आहे, तोच देवाचा आत्मा तुमच्या ठाई आहे. आणि जो जो विश्वासणारा आहे त्या प्रत्येकांच्या ठाई देवाचा आत्मा आहे. हालेलुया. तो पवित्र आत्मा आहे आणि तो त्रैक्य देवापैकी एक आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये मी वाचतो स्तोत्र संहिता 139 आणि वचन 7 मध्ये, सॅम चॅप्टर 139 वर्स 7, स्तोत्र संहिता 139 आणि वचन 7 आम्ही वाचूयात. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. हालेलुया. या ठिकाणामध्ये जो स्तोत्रकर्ता आहे तो स्तोत्रकर्ता या स्वरूपाने तो लिहितो की मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. पवित्र आत्मा प्रत्येक ठिकाणामध्ये आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणामध्ये जातो त्या प्रत्येक ठिकाणामध्ये तो आमच्या बरोबर आहे. हालेलुया. जो पवित्र आत्मा भारतामध्ये आहे, जो पवित्र आत्मा महाराष्ट्रामध्ये आहे, तोच पवित्र आत्मा आज जर्मनीमध्ये, तोच पवित्र आत्मा इस्रायलामध्ये, तोच पवित्र आत्मा अमेरिकेमध्ये, तोच पवित्र आत्मा जगातील प्रत्येक देशामध्ये आहे. आणि म्हणून प्रियांनो तो पवित्र आत्मा आमच्या ठाई असताना आम्ही त्या पवित्र आत्म्यापासून कुठेही आम्ही पळून जाऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो योहान 16 आणि वचन 7 ते 8 आम्ही वाचतो. परत एकदा आम्ही ते वचन वाचूया. जॉन चॅप्टर 16 वर्स 7 to 8. योहान कुर्शुवर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 7 ते 8 आम्ही परत एकदा वाचूया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. हा, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही, मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. हा, 8. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. हालेलुया. तो जो पवित्र आत्मा आहे तो कैवारी आत्मा जो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला? प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला? मी प्रश्न विचारतोय. ओके, आणखी? ओके, जरा जोरदार टाळ्या आणटीसाठी. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये ज्या वेळामध्ये तो आला प्रियांनो, त्याने मरियेच्या पोटी प्रियांनो ज्या वेळामध्ये जन्म घेतला, तो प्रभू येशू ख्रिस्त पाप्यास, ताराव्यास व हरवलेले शोधाव्यास या जगामध्ये तो आला. त्या वेळामध्ये तो न्याय निवाडा करण्यासाठी आला नव्हता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मी आता हे जावं हे तुमच्या हिताचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी जातो आणि तुमच्यासाठी मी पवित्र आत्मा देतो आणि तो पवित्र आत्मा तुमच्याकडे येईल, तो तुमच्यासाठी मी पाठवेल आणि तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्याय निवाडाविषयी जगाची खात्री करेल. हालेलुया, हालेलुया. आणि आम्ही पाहतो की हा जो पवित्र आत्मा आहे, हा पवित्र आत्मा आम्हाला कशाविषयी शिकवतो? पापाविषयी शिकवतो. तो पवित्र आत्मा आम्हाला नीतिमत्वाविषयी शिकवतो. तो पवित्र आत्मा आम्हाला न्याय निवाडाविषयी शिकवतो. आणि जगातले लोक ही गोष्ट स्वीकारत नाही. हालेलुया. कारण पुढे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की ते माझ्यावर विश्वास ठेवत नाही, यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही, यावरून नीतिमत्वाविषयी आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे यावरून न्याय निवाडाविषयी तो पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. हालेलुया. आणि मी पाहतो
की प्रियांनो, आम्हाला ज्या वेळामध्ये पवित्र आत्मा आम्हाला प्राप्त होतो किंवा पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही जो विश्वास करतो, त्या विश्वासाच्या योगे आमच्या पापांची आम्हाला जाणीव व्हायला लागते. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या व्यक्तीला आपल्या पापांची, आपल्या चुकांची, आपल्या दोषाची जर जाणीव होत नाही, तर तो व्यक्ती प्रियांनो आणखी त्याला पवित्र आत्म्याचं प्रियांनो आणखी कृपादान त्याला मिळालेलं नाही. आणि म्हणून जगिक लोकांना आम्ही पाहतो की त्यांना किती जरी आम्ही सांगितलं तरी प्रियांनो त्यांना आपल्या पापांची, आपल्या चुकांची त्यांना जाणीव होत नाही. हालेलुया. परंतु परमेश्वराची कृपा आमच्यावरती झाली की नाही? हालेलुया. म्हणूनच प्रियांनो आम्हाला आमच्या पापांची, आमच्या चुकांची, आमच्या अपराधांची आम्हाला प्रियांनो जाणीव होते. आणि ज्या प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये मी वाचलं, 1 कोरिंथ 12 आणि वचन 3 मध्ये, परत एकदा मी ते वाचूया. म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलवणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलवल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. हालेलुया. स्वामी, प्रत्येक जण पवित्र आत्म्या वाचून प्रियांनो विश्वास करू शकतच नाही. आणि आम्ही काय विश्वास करतोय? आम्ही काय विश्वास करतो? की येशू प्रभू आहे. राईट? आम्ही हा विश्वास करतो. आणि हा जो विश्वास करण्यासाठी प्रियांनो एक महत्वपूर्ण कारण आहे, आणि ते म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा असल्या वाचून प्रियांनो कुठलाही व्यक्ती येशू प्रभू आहे हे कबूलच करू शकत नाही. आणि आम्ही प्रत्येक जण हे कबूल करतोय. म्हणजे समजून घ्या की आपल्या प्रत्येकांच्या ठाई ज्या ज्या व्यक्तीने येशू प्रभू आहे आपल्या मुखाने कबूल केला, आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास केला की पित्याने त्याला मेलेल्यातून जिवंत केला आहे, तर प्रियांनो त्या प्रत्येक व्यक्तीच्या ठाई पवित्र आत्मा आहे. आणि जर पवित्र आत्मा आहे तर प्रियांनो तो पवित्र आत्मा आम्हाला दोषाची जाणीव करून देतो, तो आमच्या पापांची आम्हाला जाणीव करून देतो, आमच्या चुकांची तो आम्हाला जाणीव करून देतो. कारण पवित्र आत्मा प्रियांनो सर्व प्रकारचं ज्ञान, परिपूर्ण ज्ञान असलेला पवित्र आत्मा आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची कमतरता मुळीच नाही, कारण तो त्रैक्य देवापैकी एक आहे, देव जो पवित्र आत्मा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो आमच्या ठाई कोण आहे? एक परिपूर्ण देवाचा आत्मा आहे. आणि परिपूर्ण देवाचा आत्मा प्रियांनो आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला परिपूर्णतेकडे घेऊन जातो. आमच्या ठाई असलेली अपरिपूर्णता, आमच्या ठाई असलेली कमतरता, आमच्या ठाई असलेली दुर्बलता नष्ट करून प्रियांनो आम्हाला परिपूर्णतेकडे घेऊन जातो. कारण आमचं शरीर दुर्बल आहे, आमची बुद्धी दुर्बल आहे, आम्ही कमकुवत आहोत, आम्ही प्रियांनो आमच्या ठाई कुठल्या प्रकारची परिपूर्णता नाही. आणि जो परिपूर्ण पवित्र आत्मा, ज्याच्या ठाई परिपूर्ण ज्ञान आहे, तो आम्हाला अनेक गोष्टीची शिकवण, अनेक प्रकारचा उलगडा तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये करत असतो. आणि म्हणून प्रियांनो आम्ही कोणत्या ठिकाणामध्ये जरी गेलो तरी तो पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. एक वचन आम्ही वाचूया की तो पवित्र आत्मा किती सामर्थ्यशाली आहे. एका वचनातून आणखी याची गहनता आम्हाला लक्षात येईल. मनुष्याला किती डोळे आहेत? किती आहेत? जगात कुठेही जा मनुष्याला 2च डोळे आहेत. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं आम्ही पाहूया. प्रगटीकरण 5 आणि वचन 6 मध्ये, रिव्होल्यूशन चॅप्टर 5 वर्स 6, प्रगटी 5 आणि 6 मध्ये, प्रगटीकरण 5:6 मध्ये, तेव्हा राजासन व 4 प्राणी ह्यांच्यामध्ये आणि वडील मंडळ ह्यांच्यामध्ये ज्यांचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठविले देवाचे 7 आत्मे आहेत. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्या आत्म्याला, त्या कोकऱ्याला किती शिंग? 7 शिंग आहे आणि 7 डोळे आहेत. हालेलुया, हालेलुया. तो अकराळ विकराळ भयंकर दिसणारा नाहीये. तो सर्व ज्ञात असणारा, सर्व काही पारखणारा, सर्व स्वरूपाने परिपूर्ण असणारा तो आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आम्ही जगातल्या कोणत्याही ठिकाणामध्ये जरी गेलो तर तो पवित्र आत्मा आम्हाला पाहतो, आम्हाला पारखतो, आम्हाला जाचतो प्रियांनो. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रियांनो पवित्र आत्म्यासंबंधी आम्ही पाहत आहोत की जो आत्मा आहे प्रियांनो ते 7 प्रकारचे आत्मे आहे. आणखी वचन आम्हाला सांगतं की 7 शिंगे व 7 डोळे त्याला होते. किती डोळे होते? 7 डोळे.
मनुष्याला केवळ 2च डोळे देण्यात आलेले. हालेलुया. मनुष्याकडे 2च डोळे, तरी मनुष्याला वाटतं की आपण सगळं काही पाहू शकतो, सगळं काही समजू शकतो, सगळं काही ज्ञात मनुष्याला आहे असं मनुष्याला वाटतं. त्या परमेश्वराकडे 7 डोळे आहेत आणि 7 हा परिपूर्णतेचा प्रियानु प्रतीक आहे. हालेलुया. परिपूर्णतेचं. आणखी वचन सांगतं की ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले 7 आत्मे आहेत. किती आत्मे आहेत? 7 आत्मे. सो हे सुद्धा परिपूर्णतेचं प्रतीक आहे. 7 शिंग आहेत, 7 डोळे आहेत, 7 आत्मे आहेत, परिपूर्ण असलेले. आणि पवित्र आत्मा हा त्या प्रकारचा आहे की जो परिपूर्ण ज्ञात असलेला, परिपूर्ण ज्ञान असलेला तो पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून प्रियानो, आत्मा परिपूर्ण ज्ञान असलेला की जी मनुष्यास प्रत्येक बाबतीमध्ये प्रियानो पारखत असतो, प्रत्येक बाबतीमध्ये. आणि म्हणून आम्ही जे वचन आम्ही वाचलं की योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय आणि वचन 7 आणि 8 मध्ये, 8 वचनामध्ये की तो आम्हाला कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये पारखतो माहिती आहे? परत एकदा ते वचन वाचा. वचन 8. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाडाविषयी. कशाविषयी? पापाविषयी म्हणलेलं आहे, नीतिमत्वाविषयी म्हणलेलं आहे आणि न्यायनिवाडाविषयी म्हणलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो ना, तो पवित्र आत्मा एकदा जर त्याने दिला तर पियानो तो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला त्याच्या पापांची जाणीव करून देतो, नीतिमत्वाविषयी त्याला तो जाणीव करून देतो, त्याला न्याय निवाड्याविषयी त्याला जाणीव करून देतो. आणि म्हणून पियानो तो पवित्र आत्मा, देवाचा तो त्रैक्य देवापैकी एक असलेला आत्मा पियानो, जो देव, जो पवित्र आत्मा तो आमच्या ठाई आहे. परिपूर्ण पवित्र आत्मा आमच्या ठाई आहे. हालेलुया. सो आम्ही या त्रैक्य देवासंबंधी ज्या वेळामध्ये आम्ही वाचतो प्रियांनो, आम्हाला अनेक प्रकारचे प्रश्न आमच्या जीवनामध्ये नक्कीच पडतात. हालेलुया. परंतु पवित्र आत्मा या स्वरूपाचा आहे जो त्रैक्य देवापैकी एकच आहे. एक वचन आम्ही वाचूया. इब्री याचा अध्याय 9 आणि वचन 14 मध्ये. हिब्रू चॅप्टर 9 वर्स 14. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्वयोग बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करेल. हालेलुया. तो पवित्र आत्मा आम्हाला या स्वरूपाची सत्सद्वे बुद्धी प्रदान करतो, दोषासंबंधी, नीतिमत्वाविषयी संबंधी आणि न्याय निवाडा संबंधी, की जी अगोदर निर्जीव झाली होती, जी अगोदर काहीच कामाची नव्हती, जी अगोदर मृत झाली होती, परंतु ती आमच्या ठाई प्रियांनो त्याने ती सत्सद्वे बुद्धी आम्हाला परिपूर्ण ज्ञानाप्रत घेऊन जाणारी जी बुद्धी आहे प्रियांनो, ती पवित्र आत्म्याच्या योगे तो आम्हाला प्रदान करतो. हालेलुया. हालेलुया. सो ज्या प्रकारे तो त्रैक्य देव आहे त्याचं आणखी स्पष्टपणे प्रियांनो आम्हाला त्या त्रैक्य देवाला समजायला आणखी सोपी एक उदाहरण आहे. जसं पाणी, बर्फ आणि वाफ, हे जरी तिन्ही वेगवेगळे आहेत परंतु हे तिन्हींचं रूप एकच आहे. बरोबर आहे? पाणी, बर्फ आणि वाफ हे तिन्ही दिसायला वेगवेगळे आहेत परंतु हे तिन्ही काय आहेत? एकच आहे, म्हणजे पाणीच आहे ना. राईट? त्या प्रकारे देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, हा त्रैक्य देव एकच आहे. हालेलुया. सो एक वचन आम्ही वाचूया की त्याच कारणाने की तो पवित्र आत्मा आम्हाला सत्सद्वे बुद्धी आणि आम्हाला त्या परिपूर्ण ज्ञानाप्रत घेऊन जात असताना तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये तो काय अपेक्षित करतो किंवा आम्हाला तो काय प्रदान करतो, काय शिकवतो. पहिले पेत्र याचा अध्याय 1 आणि वचन 15 आणि 16 मध्ये. फर्स्ट पीटर चॅप्टर 1 वर्स 15 and 16. पहिले पेत्र याचा अध्याय 1 आणि वचन 15 आणि 16. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आत्मा आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. हालेलुया. सो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये एक महत्वपूर्ण कार्य तो करत असतो की तो आम्हाला पवित्र करत असतो. काय करत असतो? कृपया करून माझ्याकडे लक्ष द्या.
पवित्र आत्मा काय करत असतो? पवित्र करत असतो. तो आम्हाला प्युरिफाय करण्याचं काम त्याचं आहे. परंतु त्यासाठी आम्हाला त्याच्याकडनं ऐकण्याची आवश्यकता आहे, त्याच्याकडून समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या प्रकारे प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. तरच तो प्रियांनो आम्हाला परिपूर्णतेकडे, त्या सत्सद्वे बुद्धीच्या माध्यमातून तो आम्हाला परिपूर्ण त्या ख्रिस्ताकडे तो आम्हाला घेऊन जाईल आणि आम्हाला परिपूर्ण तो बनवेल. कारण पवित्र आत्मा हा परिपूर्ण ज्ञान असलेला देवाचा एक प्रियांनो तो भाग आहे. हालेलुया. तो एक व्यक्ती आहे. हालेलुया. तो एक व्यक्ती आहे. बऱ्याच वेळेस पवित्र आत्म्यासंबंधी प्रियांनो लाईटली घेतलं जातं. मुळीच पवित्र आत्म्याला लाईटली घेऊ नका. सहज त्याला घेता कामा नये. तो गंभीर त्याला घेणं फार गरजेचं आहे. पवित्र परमेश्वराबद्दल, पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, पवित्र आत्म्याबद्दल सुद्धा आम्ही फार गंभीर येणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानेच ही गोष्ट अगोदर सांगितली की पुत्राबद्दल जर आम्ही काही बोलतो तर त्याला क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरोधात जर कोणी बोलेल तर त्याला क्षमा होणार नाही. हालेलुया. हालेलुया. सो म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. आमचा परमेश्वर, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा सुद्धा कसा आहे? पवित्र आहे. आणि त्याची अपेक्षा हीच आहे, त्याची इच्छा हीच आहे की आम्ही सुद्धा पवित्र असावं. आणि जर पवित्रता आमच्या जीवनामध्ये असेल तरच तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये ऍक्टिव्हेट होईल. तो पवित्र आत्मा आम्हाला सत्सद्वे बुद्धी देईल, तो आम्हाला परिपूर्णतेकडे घेऊन जाईल. आणि आमच्या जीवनामध्ये अपवित्रता जर असेल तर प्रियानो तो आम्हाला शिकवणार नाही. कारण प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये स्पष्ट करत आहे, जसा तू पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा, पवित्र असा. वचन 15 मध्ये मी वाचतो, वचन 14 मध्ये मी वाचतो की तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वर्तू नका, तर तुम्हाला पाचरण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. सर्व प्रकारच्या आचरणामध्ये आम्हाला काय व्हायचंय? पवित्र व्हायचंय. प्रत्येक प्रकारचं आचरण आम्हाला कोणी पाहत असेल नसेल व्यक्ती संबंधी, परंतु त्याचे 7 डोळे आम्हाला पाहत आहेत आणि तो प्रत्येक बाबतीमध्ये आम्हाला पारखत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो प्रभूचं वचन आम्हाला शिकवत आहे की पवित्र आत्म्याचं काम की पवित्र आम्हाला बनवण्याचं आहे, आम्हाला अधिक पवित्र बनवण्याचं आहे. आणि म्हणून कालपेक्षा आज आम्ही जास्त पवित्र आहोत. हालेलुया. कालपेक्षा आज आम्ही अधिक पवित्र आहोत आणि हे प्रत्येक वेळेस वाढत आहे प्रियानो आमची पवित्रता. परंतु ही गोष्ट केव्हा घडून येते? जेव्हा आम्ही त्याच्याशी समरूप व्हायला लागतो त्याच वेळेस. एक वचन मी वाचतो, गलतीकारास पत्र याचा अध्याय 5 आणि वचन 1. गलोसियन चॅप्टर 5 वर्स 1. गलती 5 आणि वचन 1 आम्ही वाचूया. या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. या ठिकाणामध्ये जो पौल आहे तो गलतीकाराच्या मंडळीला तो लिहित आहे की या स्वातंत्र्याकरिता आपल्याला मुक्त करण्यात आलं आहे. आणि की काय लिहितो तो? यामध्ये काय करा? यामध्ये टिकून राहा आणि त्याच्या जुवाखाली परत येऊ नका. हालेलुया. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला पापातून मोकळीकता दिलेली आहे, आमचे पाप त्याने स्वतःवरती घेतले, आपल्या प्रत्येकांचे अपराध त्याने स्वतःवरती घेऊन त्या वधस्तंभावरती त्याने आपला प्राण दिला, त्याने आपलं रक्त त्या वधस्तंभावरती अर्पिलं आणि आम्हाला पापातून मोकळीकता दिली. आता आमच्या ठाई असलेला जो पवित्र आत्मा आहे, तो पवित्र आत्मा आम्हाला प्रियानो स्वातंत्र्याबद्दल शिकवतो, तो आम्हाला पापाबद्दल शिकवतो, तो आम्हाला द्वेषाबद्दल आम्हाला शिकवतो, तो आम्हाला जगातील जगिक गोष्टीबद्दल, देहाच्या गोष्टीबद्दल तो आम्हाला शिकवतो आणि तो आम्हाला मोकळीकता किंवा आम्हाला स्वातंत्र्यता आमच्या जीवनामध्ये तो आम्हाला प्राप्त करून देतो. हालेलुया.
पवित्र आत्मा आमच्या ठाई आहे आणि तो पवित्र आत्मा आम्हाला प्रियानो परिपूर्णतेकडे तो आम्हाला घेऊन जात आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो त्या पवित्र आत्मा एक व्यक्तिमत्व आहे. तो पवित्र आत्मा आमच्या ठाई आहे. तो पवित्र आत्मा त्रैक्य देवापैकी म्हणजे देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा यापैकी तो एक आहे. तो म्हणजे पवित्र आत्मा आमच्या ठाई आहे. हालेलुया. आम्हाला वाटत असेल की तो पवित्र आत्मा कुठलं लाईट आहे का, तो कसा दिसत असेल, तो कसा असेल, या गोष्टी आम्ही इमॅजिन करण्यापेक्षा आम्ही जो विश्वास करतो परमेश्वराची कृपा ही आम्हाला न दिसणारी आहे. परमेश्वराची कृपा ही आमच्या ठाई आहे आणि त्याच कारणाने प्रियांनो त्या कृपेच्या कारणानेच पवित्र आत्मा आमच्यावरती त्याने वरदानाच्या स्वरूपाने देऊ केलेला असताना आम्ही विश्वास करतो की येशू प्रभू आहे. आता तो व्यक्तिमत्व आमच्या ठाई त्याने देऊ केलेला असताना, तो पवित्र आत्मा आमच्या ठाई त्याने देऊ केलेला असताना आता त्या पवित्र आत्म्याचं काम आमच्या जीवनामध्ये काय व्हायला लागतं ते आम्ही समजून घेऊया. पवित्र आत्म्याचं काम आमच्या ठाई काय करतं. पहिली गोष्ट की तो आम्हाला सर्वप्रथम दोषी ठरवतो. हालेलुया. काय करतो? दोषी ठरवतो. एक वचन आम्ही वाचतो योहान 16 आणि वचन 8 मध्ये. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाडीविषयी जगाची खात्री करील. हालेलुया. तो पवित्र आत्मा काय करतो? पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवाडाविषयी तो जगाची काय करतो? खात्री करतो. ज्या वेळामध्ये पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येतो ना, आम्हाला आमच्या पापांची, चुकांची, दोषांची प्रियानो आम्हाला जाणीव व्हायला लागते आणि त्याच वेळेस तो व्यक्ती पश्चातापी होतो. हालेलुया. हालेलुया. तो व्यक्ती असाच पश्चातापी होत नाही. आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये एखादा अपराधी व्यक्ती असेल, एखादा प्रियानो जो पापी व्यक्ती असेल, त्याला ज्या वेळामध्ये तो वचन ऐकतो त्या वेळामध्ये त्याला जाणीव होते. बिली ग्रॅम्स म्हणतात की मी एका सभेमध्ये मी वधस्तंभाविषयी आणि पापाविषयी मी लोकांना वचन सांगितलं आणि त्या रात्री सकाळी 3 वाजता एक व्यक्ती माझ्या हॉटेलमध्ये आला आणि त्याने मला जागवलं आणि त्याने मला सांगितलं की माझ्या रात्रभर मला झोप आली नाही, मला माझ्या पापांची जाणीव झाली. प्रियांनो, अनेक वेळेस अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडून येतात आणि आम्ही रात्रभर अस्वस्थ होतो. आम्हाला आमच्या पापांची, आमच्या चुकांची, आमच्या अपराधांची आम्हाला जाणीव व्हायला लागते आणि हे काम आहे प्रियांनो पवित्र आत्म्याचं. अनेक लोक प्रियांनो त्या वेळामध्ये पश्चातापी होतात. अनेक लोक आपल्या पापांची क्षमा मिळवून घेतात. अनेक लोक आपल्या दोषापासून मागे फिरतात, आपल्या वाईटापासून मागे फिरतात. अनेक लोक आपल्या गुप्त पापापासून मागे फिरतात आणि परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करतात. हे काम प्रियांनो पवित्र आत्म्याचं आहे. आणि ज्या वेळामध्ये पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये हे काम करायला लागतो प्रियांनो, आमच्या पापापासून, आमच्या दोषापासून, आमच्या वाईटापासून, गुप्त पापापासून तो आम्हाला फिरवून प्रियांनो परिपूर्णतेकडे आम्हाला तो घेऊन जायला लागतो. हालेलुया. परंतु प्रियांनो आम्ही त्या पवित्र आत्म्याचं ऐकणं फार गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचं प्रियांनो आम्ही ऐकून प्रियांनो आमच्या दोषाबद्दल, आमच्या पापाबद्दल आम्ही पश्चातापी होणं गरजेचं आहे. हालेलुया. जर प्रियांनो एखादा पाप आम्ही जर करतोय आणि त्या गोष्टीची जाणीव जर आम्हाला होत नाहीये, पवित्र आत्मा मला सांगतो सांगतो सांगतो, परंतु प्रियांनो बऱ्याच वेळेस असं होतं की काही लोक प्रियांनो त्या पवित्र आत्म्याच्या सांगण्याकडे प्रियांनो दुर्लक्ष करतात. त्या व्यक्तीला नरकाशिवाय प्रियांनो दुसरा वाटा मिळणार नाहीये. प्रभू जर आम्हाला सांगतो तर त्या पवित्र आत्म्याची वाणी आम्ही ऐकणं फार गरजेचे आहे, कारण तो त्रैक्य देवापैकी एक आहे. त्याचं अस्तित्व आम्ही नाकारू शकत नाही. प्रत्येक गोष्टी पाहण्यासाठी, प्रत्येक गोष्टी पारखण्यासाठी त्याचे 7 डोळे आमच्याकडे लागलेले आहेत. तो 2 डोळ्यांनी आमच्याकडे पाहत नाही. 2 डोळ्यांनी आम्ही फक्त जितका भाग आम्हाला दिसतो ना तितकंच आम्ही पाहू शकतो. किती डिग्री आहे? 360 डिग्री म्हणलं जातं ना. परमेश्वराचे डोळे 360 डिग्रीला फिरतात.
आम्ही समोर पाहू शकतो, मागे पाहू शकत नाही, बाजूला सुद्धा आम्ही पाहू शकत नाही, परंतु परमेश्वराचे नेत्र प्रत्येक ठिकाणी लागलेले आहेत. म्हणून तो परमेश्वर आम्हाला पारखतोय, जास्तोय. तो आम्हाला आमच्या पापांची, आमच्या चुकांची आम्हाला जाणीव होणं आवश्यक आहे. तो पश्चाताप आम्ही करणं आवश्यक आहे. आणि जर पश्चाताप केला नाही तर न्यायाची वेळ त्या व्यक्तीवरती आल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याच्या समोरून कोणी सुटू शकत नाही. पवित्र आत्मा आम्हाला या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की तो पापाविषयी जगाची खात्री करेल. हिंदीत वाचूयात ते वचन. वह आकर संसार को पाप और धार्मिकता और न्याय के विषय में निरंतर करेगा. हालेलुया. तो प्रियानो पवित्र आत्मा सातत्याने पारखत असतो, सातत्याने ते काम त्याचं चालू आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याचं काम तेच आहे. आम्ही चुकतो तर तो आम्हाला टोचणी देतो. आम्ही जर द्वेष देतो, आम्ही जर राग करतो, जर आम्ही एकमेकांबद्दलचं मनामध्ये मत्सर जर आमच्या आहे, तर त्या वेळामध्ये तो पवित्र आत्मा आम्हाला टोचणी देण्याचं काम करत असतो. परंतु जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर प्रियांनो, न्यायाची वेळ त्या व्यक्तीवरती आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की माझ्या लोकांचा नाश होत आहे ज्ञाना अभावी. आणि ज्ञान देणार कोण आहे? पवित्र आत्मा आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतो की तो आत्मा येईल, तुम्हाला तो शिकवेल. आणि जो त्या शिकवणीकडे दुर्लक्ष करेल, ज्ञानाकडे दुर्लक्ष करेल, त्या व्यक्तीचा नाश होईल. आणि प्रभूची इच्छा नाही की आमचा नाश व्हावा. जर त्याने आम्हाला या जगातून वेगळं केलं आहे, या जगातून त्याने आम्हाला निवडलं आहे, या जगाच्या पापाच्या दलदलीतून त्याने मला वेगळं केलं, शुद्ध केलं त्याच्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे, तर आमची जबाबदारी बनते की आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या वाणीकडे लक्ष द्यावं, पश्चातापी व्हावं, आपल्या पापापासून आम्ही पश्चाताप करावं, परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करावं. कारण त्याच्या पुत्राचं पवित्र रक्त आमच्यासाठी वाहिल्या गेलेलं आहे. तो आम्हाला दोषी ठरवतो. पवित्र आत्मा आम्हाला आमच्या पापाबद्दल दोषी ठरवतो. आणि ही जाणीव प्रियानो केवळ पवित्र आत्म्याच्या द्वारेच होते. आणि जर त्याच्याकडे जाणून बुजून जर दुर्लक्ष केलं जातं, बऱ्याच वेळेस प्रियानो, एक देवाचे सेवक म्हणतात, त्यांना एका व्यक्तीने म्हणलं की माझ्यासाठी प्रार्थना करा, मी त्या पापापासून परमेश्वराने मला मोकळीकता द्यावी. त्यांनी म्हणलं की परमेश्वर आपल्या मित्रापासून सुटका द्यायला तो आम्हाला सहाय्यता करत नाही. आमच्या पापापासून त्याने मोकळीकता देण्यासाठी त्याच्या पुत्राला त्या वधुस्तंभावरती त्याने वाहिलेले. आमच्या मित्रापासून आम्हाला मोकळीकता देण्यासाठी तो आम्हाला सहायता करत नाही. आमच्या पापाला जर आम्ही आमचे मित्र बनवलेले आहे, आमच्या सवयीला जर आमचे मित्र आम्ही बनवलेले आहे, वाईट संगतीला जर आमचे मित्र आम्ही बनवलेले आहे, तर त्यापासून तो आम्हाला मोकळीकता देणार नाही. मोकळीकता देण्यासाठी तो अगोदर आम्हाला आमच्या पापांची आम्हाला जाणीव करून देतो, आमच्या दोषांची आम्हाला जाणीव करून देतो, आमच्या चुकांची तो आम्हाला जाणीव करून देतो, तो आम्हाला सांगतो, आम्हाला तो शिकवतो. आणि जर जाणून बुजून त्याकडे जर आम्ही दुर्लक्ष करतो, समजून घ्या, जाणून बुजून जर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, तर प्रियानो त्या व्यक्तीवरती प्रियानो न्यायाचा दंड आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियानो हे पवित्र आत्म्याचं काम आहे, ते म्हणजे पापाविषयीचा दोषी ठरवणं. दुसरं काम, योहान शुभवर्तमानाचा अध्याय 6 आणि 63 मध्ये, जॉन चॅप्टर 6 वर्स 63, पवित्र आत्मा आम्हाला नव जीवन देतो. हालेलुया. योहान शुभवर्तमान 6 आणि 63 मध्ये, आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जे वचने तुम्हाला सांगितले आहे ती आत्मा व जीवन अशी आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट नमूद केलेली आहे, आत्मा हा जिवंत करणारा आहे. आत्मा कसा आहे? सर्वजण माझ्या बरोबर बोला की आत्मा हा जिवंत करणारा आहे. हे कसं? तर पवित्र आत्मा आमच्या ठाई आला आणि त्या पवित्र आत्म्याने आम्हाला विश्वास करायला प्रियानो भाग पाडलं, विश्वास करायला सहायता केली. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतो की पवित्र आत्मा तुमचं सहाय्यक आहे, मदतनीस आहे. पवित्र आत्मा जो आम्हाला मदत करतो की आम्ही त्या येशूवरती विश्वास करावा की तो प्रभू आहे. जे आम्ही अगोदर मृत होतो,
आता त्याने आम्हाला जिवंत केलं आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे की आत्मा हा जिवंत करणारा आहे. आमच्या ठाई असलेला मृत्यू त्याने कायमचा नष्ट केला, कायमचा त्याने प्रियानो आमच्यापासून दूर केला. आणि म्हणून प्रियानो पवित्र आत्मा आम्हाला नवं जीवन देणार आहे. आम्हाला नवीन जीवन देऊन प्रियानो त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही येशू ख्रिस्ताचा येशू प्रभू आहे आणि म्हणून प्रियानो आम्ही स्वीकार करतो. एक वचन आम्ही वाचूया. याकोब याचा अध्याय 2 आणि वचन 26. जेम्स चॅप्टर 2 वर्स 26. याकोब 2:26. थँक्यू लॉर्ड. म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये वचन सांगतं की शरीर आत्म्या वाचून कसं आहे? निर्जीव आहे. आत्म्या वाचून शरीर कसं आहे? आणि जो आत्मा आमच्या ठाई आहे, पवित्र आत्मा जो आमच्या ठाई आहे, त्याद्वारे त्याने आम्हाला नवं जीवन दिलंय. हालेलुया. आता प्रश्न हाही पडतोय की मग जगातले लोक जे आहेत ते कसे आहेत? जे जगामध्ये वावरतात, जे येशूवरती विश्वास करत नाहीत ते कसे आहेत? ते केवळ आणि केवळ मृत आहेत, कारण त्यांच्या ठाई जीवन नाही. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे की प्रभू तू त्यांच्यावरती सुद्धा कृपा कर. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताकडे येण्यासाठी पित्याने त्यांना आकर्षण गरजेचं आहे. आणि त्या पित्याने त्यांना आकर्षण्यासाठी आमची प्रार्थना गरजेची आहे. तरच पिता त्यांना आकर्षू शकतो, तरच पिता त्यांना त्याच्याकडे ओढवू शकतो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे. हालेलुया. आम्हाला गुडघ्यावर येऊन प्रियानो त्यांच्यासाठी मध्यस्थी करावी लागेल, त्यांच्यासाठी अश्रू ढाळावे लागेल, त्यांच्यासाठी आम्हाला उपवास करावा लागेल, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी लागेल. तरच प्रभू कडे प्रियानो ते लोक येतील, नसता ते येणार नाही. आणि म्हणून प्रियानो आम्हाला ठिकाणामध्ये सांगितल्यानुसार की तो आत्मा आम्हाला जिवंत करणारा नवं जीवन देणार आहे. आमचा पूर्वीचा जो मनुष्य आहे, पूर्वीचं जे जीवन आहे ते नष्ट करून प्रियानो तो आम्हाला नवीन जीवन देणार आहे. एक वचन आणखी आम्ही वाचूया. तीता 3 आणि वचन 5 मध्ये. तीतुस चॅप्टर 3 वर्स 5. तीता 3:5. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण ह्याच्याद्वारे त्यांना आपल्या दयेनुसार आपणास हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये सांगत आहे की पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले. पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रियानो दुसरी गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळते ते म्हणजे नवीन जीवन देणे. हालेलुया. नवीन जीवन. जर नवीन जीवन त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मला मिळालेलं आहे तर पूर्वीचं जीवन, जुनं जीवन आमच्या ठाई असलं पाहिजे का? असलं पाहिजे का? जर ते असेल तर पूर्वीचं जीवन जर आता आमच्या जीवनामध्ये असेल, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये मिळाल्यानंतर काय होईल? त्याने मला नवीन बनवलेलं आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आत्म्याच्या द्वारे जीवन आहे, जिवंत तो व्यक्ती होतो. आणि जर आम्हाला पवित्र आत्मा मिळाल्यानंतर पूर्ववत आम्ही पहिल्याच गोष्टीकडे आम्ही जातो, देहाच्या गोष्टीकडे आम्ही जातो, जगाच्या गोष्टीकडे आम्ही जातो, पापाच्या गोष्टीकडे आम्ही जातो. द्वेष करणं आहे, राग करणं आहे, तटफुटी करणं आहे, शाप देणं आहे, शिव्या देणं आहे, व्यसन करणं आहे, पापाच्या गोष्टी करणं आहे. जर त्याच गोष्टी आम्ही परत परत जर आम्ही करतो तर प्रियानो आम्ही पवित्र आत्म्याच्या शिकवणीकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि त्या व्यक्तीवरती न्याय दंड आल्याशिवाय राहत नाही. तो आम्हाला संधी देत आहे. is giving one more chance. जर तो परत आम्हाला संधी देत आहे तर आम्ही त्याच्याकडे कान लावणं गरजेचं आहे. आणि जर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर आम्ही स्वतःचा न्याय आम्ही स्वतः करून घेतो, स्वतःचा नाश आम्ही स्वतः करून घेतो. त्यानंतर तिसरी गोष्ट, त्या पवित्र आत्म्याचं काम, कार्य आमच्यामध्ये त्याने वस्ती करणं आहे. हालेलुया. पहिले करीन 6 आणि वचन 19 मध्ये. 1 Corinthians chapter 6 verse 19. पहिले करीन 6:19. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय?
आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. हालेलुया. आम्ही स्वतःचे मालक नाही. आम्ही स्वतःचे मालक नाही. जर प्रभूचं वचन आम्हाला ही गोष्ट सांगतं, शिकवतं, आणि जर आम्ही या शरीराचा जाणून बुजून जर नाश करतोय, या मंदिराचा जर जाणून बुजून जर नाश करतो, तर प्रियांनो या संबंधीचा हिशोब नक्कीच द्यावा लागेल. कारण प्रभूचं वचन काय सांगत आहे की तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे ते मंदिर आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. युअर बॉडी इज टेम्पल ऑफ गॉड. आणि आमचं जर शरीर देवाचं मंदिर आहे, देवाचा आत्मा आमच्या ठाई जर बसतो, तर आम्ही त्या आत्म्याची काळजी घेणं फार गरजेची आहे. पवित्र आत्म्याची काळजी घेणं फार गरजेची आहे. हालेलुया. कारण तो कोणत्या ठिकाणामध्ये वस्ती करतो? जेथे पवित्रता आहे तिथेच. हालेलुया. आणि जिथे पवित्रता नसेल तिथं तो आत्मा वस्ती करेल का? कृपया करून वाच्याकडे लक्ष द्या. जिथे अपवित्रता आहे तो पवित्र आत्मा तिथं वस्ती करू शकतच नाही. तो राहणारच नाही. कारण आम्ही अगोदरच वचनामध्ये आम्ही वाचलं की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आणि जर पवित्रता नसली तर तो पवित्र आत्मा आमच्या ठाई राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. एकीकडे मी विश्वास करू आणि एकीकडे पापाचं जीवन आम्ही जगू, चालणार नाही. कारण त्याचे 7 डोळे आम्हाला पाहत आहेत, पारखत आहे प्रत्येक बाबतीमध्ये. कारण आम्ही योहानाच्या अध्याय 16 मध्ये आम्ही वचन 7 आणि 8 मध्ये आम्ही वाचलं की तो आम्हाला पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्याय निवाड्याविषयी तो आमची जगाची पारख तो करत आहे. हालेलुया. आणि जर तो पारख करत आहे तर आम्ही खरं त्याच्यासाठी ठरतोय का? पात्रतेचं ठरतोय का? तो आम्हाला सांगतोय, तो आम्हाला शिकवतो, आणि जाणून बुजून जर त्या पवित्र आत्म्याकडे दुर्लक्ष करतो, तर पियानो आमच्यासारखा व्यक्ती कोणीच नाहीये. मग तो पवित्र आत्मा आमच्या ठाई वस्ती करणं, आमच्या ठाई त्याने राहणं, हे त्याचं काम आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, हेजकेल याचा अध्याय 36 आणि वचन 26 आणि 27 आम्ही वाचूयात. हेजकेल चॅप्टर 36 वर्स 26-27. हेजकेलचं पुस्तक याचा अध्याय 36 आणि वचन 26 आणि 27. मी तुम्हास नवे हृदय देईल, तुमच्या ठाई नवा आत्मा घालील, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकील व तुम्हास मांसमय हृदय देईल. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल. प्रेज द असे मी लॉर्ड. करीन. जोरदार टाळ्या प्रभूच्या करू. असं प्रभूचं वचन काय सांगत आहे की मी तुम्हा ठाई नवी हृदय देईल, तुमच्या ठाई नवा आत्मा घालील, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकील व तुम्हाला मांसमय हृदय देईल. हालेलुया. ही जी प्रक्रिया आहे ना, ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. असं एकदा घेतलं आणि बदललं असं नाही. हालेलुया. ही घडणारी घटना आहे. ज्या वेळामध्ये एक माता गर्भवती राहते, ती गर्भवती राहण्यासाठी त्या बालकाची घडण एक छोट्याशा बिंदूपासून होते. छोट्याशा बिंदूपासून होते. आणि छोटी 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 त्याची घडण होत होत त्याला वेगवेगळ्या प्रकारचं प्रियानो त्याचे जे अवयव आहेत त्याची वाढ होत असते. मेंदूपासून सुरू होते. बरोबर सिस्टर? सुरुवात कुठून होते? मेडिकलचं जर कोणी असेल त्यांना माहिती आहे. कुठून? मेंदूपासून. आणि मला वाटतं सगळा शेवट हार्ट आहे, सगळा शेवट हृदय आहे. हालेलुया. ज्ञान देणारा परमेश्वर आहे, शरीर घडवणारा परमेश्वर आहे, नवीन हृदय उत्पन्न करणारा घालणारा परमेश्वर आहे. आणि जशी त्या बालकाची घडण होत असते, सुरुवात जी आहे प्रियांनो ती छोट्यापासून होत असते. त्याला किती वेळ लागतो? बऱ्याच माता या ठिकाणात बसल्या. किती वेळ लागतो एका बालकाची पूर्ण घडण होण्यासाठी त्या मातेच्या उदरामध्ये? 9 महिने. राईट.
आणि जर त्या 9 महिन्याच्या आत जर त्या मातेची बहिणीची जर डिलिव्हरी होते ना, तर ते बाळ कमकुवत असतं. डॉक्टर म्हणतात कदाचित हे बाळ जगणार नाही. ही प्रक्रिया 9 महिन्याची असताना आम्हाला लक्षात येतं की त्याला लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जर त्या शरीराने पुरवठा केला तर ते बालक जे आहे प्रियानो परिपूर्ण पक्व असं तयार होतं. प्रियानो आम्ही प्रत्येक जण प्रियानो प्रभूच्या समोर प्रियानो आमची घडण होण्यासाठी प्रियानो ही प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे, सातत्याने चालणारी आहे. आणि ही प्रक्रिया सातत्याने होत असताना प्रियानो तो आम्हाला नवीन हृदय, नवीन आत्मा आम्हाला प्रत्येकाला देत असताना तो आमच्या ठाई असलेला पाषाणमय हृदय काढून तो आम्हाला मांसमय हृदय देण्यासाठी ही प्रक्रिया सातत्याने होण्यासाठी प्रियानो आम्हाला पवित्र आत्म्याचं ऐकणं गरजेचं आहे. त्याची शिकवण आम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्या शिकवणीकडे प्रियानो मी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस प्रियानो तो ही प्रक्रिया आमच्या जीवनामध्ये होत असताना, ही सातत्याने होत असताना प्रियानो आमचं मांसमय हृदय आम्हाला कधी मिळेल, आमचं पाषाणमय हृदय आमच्यातून कधी काढलं जाईल आम्हाला समजून येणार नाही. आमच्या ठाई पूर्णपणे तो ट्रान्सफर झालेला आम्हाला इतरांना ती गोष्ट जाणवेल. आम्हाला ती बऱ्याच वेळेस ती गोष्ट समजणार नाही. परंतु इतर ज्या वेळामध्ये तुमच्या संपर्कामध्ये येतील ते म्हणतील तुमच्यामध्ये फार मोठा बदल मला जाणवतोय. हालेलुया. जगिक लोकांना प्रियानो या गोष्टी जाणवायला लागतात. आणि म्हणून प्रियानो आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये योसेफ पोटिफराच्या घरी गेला, पोटिफराला ही गोष्ट लक्षात आली की याच्या ठाई देवाचा आत्मा आहे आणि ज्याही कामाला तो हात घालतो परमेश्वर त्याला यश देतो. इतरांना या गोष्टी लक्षात येतात. फारोला सुद्धा ही गोष्ट लक्षात आली. आणि म्हणून प्रियानो आमच्या ठाई तो पवित्र आत्मा वसलेला असताना प्रियानो तो पवित्र आत्म्याची आम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की मी तुम्हाला नवे हृदय देईल, तुमच्या ठाई नवा आत्मा घालील, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकील व तुम्हाला मांसमय हृदय देईल. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करील. हालेलुया. त्याने आमच्या ठाई काय दिलेलं आहे? त्याचा आत्मा दिलेला आहे. आणि आत्मा दिलेला आहे तर तो आत्मा काय करतो? आम्हाला त्याच्या वचनानुसार, त्याच्या नियमानुसार चालवायला आम्हाला शिकवतो. हालेलुया. हालेलुया. जब पवित्र आत्मा हमारे जीवन में आता है तो पवित्र आत्मा परमेश्वर के आज्ञाओं से चलने के लिए हमें सिखाता है. पवित्र आत्माच आम्हाला शिकवतो प्रियानो की आम्ही त्याच्या वचनाने आम्ही चालावं. परंतु जगिक विचार आम्हाला काय करतात की जगिक विचाराने आम्हाला चालायला शिकवतात. परंतु पवित्र आत्मा आम्हाला त्याच्या आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला त्याच्या नियमांनी चालवायला शिकवतो. आणि वचन आम्हाला सांगतं माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी परमेश्वर अशा गोष्टी करेल. निर्णय केल्यानंतर तो व्यक्ती मागे फिरत नाही. हालेलुया. हालेलुया. निर्णय केल्यानंतर जर तो व्यक्ती मागे फिरतो तर त्याला काय म्हणतात? विश्वासघातकी व्यक्ती म्हणतात. आणि जर आम्ही या गोष्टी आमच्या जीवनामध्ये केल्या तर आम्ही देवासमोर विश्वासघाती ठरू. आणि जर देवासमोर आम्ही विश्वासघाती ठरू तर प्रियानो परमेश्वर आमचा स्वीकार कसा करेल? आम्ही निर्णय करायला पाहिजे. काय निर्णय करायचा आज आम्हाला? की प्रभू आज जो पवित्र आत्मा तू माझ्या जीवनामध्ये देऊ केलेला आहे तो पवित्र आत्मा त्याच्या योग्य मी तुझ्यावरती विश्वास करतो की येशू प्रभू आहे. आणि ज्या वेळामध्ये मला तो दोषी ठरवतो माझ्या पापाबद्दल, माझ्या चुकांबद्दल, माझ्या अपराधाबद्दल, मी त्या गोष्टी मी ऐकाव्यात, मी पश्चातापी व्हावं आणि त्या गोष्टी मी परत करू नये हा निर्णय मी करावा. त्या चुका, त्या अपराध, त्या गोष्टी मी परत करू नये याचा निर्णय मी करावा. आणि मी नीतिमत्वाविषयी परमेश्वर मी जागरूक असावं. नीतिमत्वाच्या गोष्टी मी शिकाव्यात आणि न्याय निवाड्याविषयी मी जागृत असावं. न्याय निवाडाला मी सामोरं जाता कामा नये यासाठी मी स्वतःला सिद्ध करावं, स्वतःला मी प्रिपेअर करावं. यासाठी परमेश्वरा मी आज निर्णय करत आहे की मी तुझ्या पवित्र आत्म्याची वाणी ऐकेल. आणि पवित्र आत्म्याची वाणी ऐकण्यासाठी प्रियांनो हे वचन त्याने आम्हाला दिलेली आहेत. हालेलुया. कारण पवित्र आत्माच आम्हाला शिकवतो की आम्ही काय वाचावं, काय समजून घ्यावं. पवित्र आत्म्या वाचून प्रियांनो आम्ही समजूच शकत नाही. बोलू येशू मसीह की
येशू मसीह की. आणि म्हणून प्रियानो आज आम्ही पाहिलंय की पवित्र आत्मा एक व्यक्तिमत्व आहे, एक व्यक्ती आहे आणि पवित्र आत्म्याचं काम आम्ही पाहिलंय. पवित्र आत्मा की त्याचं काम आम्हाला परिपूर्णतेकडे घेऊन जाण्याचं आहे. पवित्र आत्मा की त्याचं काम की जो आमच्या जीवनामध्ये आम्हाला दोषी ठरवण्याचं, नवजीवन देण्याचं आणि आमच्या ठाई वस्ती करण्याचं आहे. सो आम्ही या गोष्टीची जाणीव आम्हाला आज होणं गरजेची आहे. पवित्र आत्म्या वाचून आम्ही या ठिकाणामध्ये आलेलो नाहीये. पवित्र आत्म्या वाचून आम्ही येशू प्रभू आहे आमच्या मुखाने आम्ही कबूल केलेलं नाहीये. त्याच्या वाचून नाही केलं, तो आहे म्हणून आम्ही केलंय. तो आमच्या ठाई पवित्र आत्मा आहे म्हणूनच आम्ही कबूल केलं की येशू प्रभू आहे. आणि तो आमच्या ठाई पवित्र आत्मा असताना जर तो आम्हाला दोषी ठरवतो तर आम्ही ती गोष्ट बदलणं गरजेची आहे की कोणत्या कारणाने तो आम्हाला दोषी ठरवतो. आम्ही चुकतो तर तो आम्हाला दोषी ठरवतो, आम्हाला जाणीव करून देतो आणि त्या वेळामध्ये आम्हाला निर्णय करणं गरजेचं आहे की मी यानंतर ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये मी करणार नाही. आणि परत परत जर त्याच गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करतोय तर आम्ही स्वतःचा न्याय करून घेतोय. आणि आम्ही स्वतःचा न्याय करून घेतोय तर आम्ही किती जरी प्रार्थना केली तर तो आमची प्रार्थना ऐकणार नाही. तो स्पष्ट आहे त्याच्याबद्दल, तो स्पष्ट आहे त्याच्या शिकवणीबद्दल. सो आज प्रभूने त्याची पवित्र आत्म्याची वस्ती आमच्या ठाई केलेली असताना आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित करू. आमची नेत्र आम्ही बंद करू आणि त्या प्रभूला म्हणू की जो पवित्र आत्मा तू माझ्या ठाई दिलेला आहे त्याच्याद्वारे आज माझ्या चुकांची मला आज जाणीव, मला तो दोषी ठरवत आहे. माझ्या पापांबद्दल तो मला दोषी ठरवत आहे. मी पश्चातापी होईल आणि मी निर्णय करेल की मी परत ते पाप, ते अपराध माझ्या जीवनामध्ये करणार नाही.